कुठलेच माणसं जर मध्ये पैसा घेऊन गेले तर बघू ना आपलं काम आहे सुनील पत्रकारिता करणं नेटवर कसं चाललं हे दाखवणं फक्त नमस्कार, SP न्यूज चाकूरमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत. मी सुनील शिंदे. या लातूर महानगरपालिकेचा गोगळ कारभार आपण आपल्या SP न्यूज चॅनलच्या माध्यमातून उघडीस आणणार आहोत. आज लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे इथं ॲग्री कॉलेज आहे त्या ठिकाणी फक्त महानगरपालिकेचे हे कर्मचारी आहेत, दीक्षित मॅडम आणि त्यांच्यासोबतचे सहकारी, जेणेकरून फक्त आणि फक्त 4 व्हीलर गाड्यांनाच तपासले जातात. आणि हे बघा, आता हे 4 व्हीलर गाडीला तपासलेलं आहे. आणि अवैधरित्या चालणारे टेम्पो, ट्रॅव्हल्स, बस, बरेच काही वाहनं जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची तपासणी केली जात नाहीत. आपल्यासोबत काही इथले स्थानिकचे नागरिक आहेत, तेही एक संपादक आहेत, एक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. नेमकं त्यांच्याही प्रतिक्रिया घेणं तितकंच गरजेचं आहे. काय सांगाल दादा, तुमची फक्त एकट्याचीच 4 व्हीलर तपासली गेली आणि अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे हे वाहनं वगैरे तपासत नाहीत, त्याबद्दल मुळामध्ये महानगरपालिकेचं हे चुकतंय. कारण महानगरपालिकेचा जर उद्देश असेल की निवडणुका पारदर्शक व्हावं, वाहन तपासणीमधून त्यांचा उद्देश असा होता की त्यातनं काही येऊ नये किंवा काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत. पण याच्यामध्ये असं व्हायला लागलं की सगळ्यात महत्त्वाचं फक्त 4 व्हीलरमधूनच तपासणी केली जाते. बाकी ट्रक असतील, ST असतील, वाहनं, बाकीची इतर वाहनं असतील, त्याच्यामध्ये कुठलीही तपासणी केली जाते. मग हा एक कुठेतरी संशयाचा भाग आहे. कारण तपासणी करत असेल तर पारदर्शकपणाने सगळी तपासणी करणं गरजेचं आहे. मी आता माननीय कांबळे साहेब त्यांना पण विचारलं, त्यांचं असं मत आहे की सगळंच तपासलं पाहिजे होतं, पण इथले जे अधिकारी ते तपासत नाही आहेत असं आता तरी मला अनुभव आला आहे. तुम्ही नक्कीच आपण इथले महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत, जे निवडणूक आयोगाने जे झोन क्रमांक रवी कांबळे आहेत यांनी जे निवडलेले कर्मचारी आहेत, दीक्षित मॅडम म्हणून, तर आपण त्यांचीही प्रतिक्रिया. ताई, 1 मिनिट, काय सांगाल? तुम्ही फक्त 4 व्हीलर गाड्या तपासताय, तुम्हाला आदेश आलेले आहेत की सरसकट गाड्या तपासा म्हणून, आणि ते 4 व्हीलरचीच फक्त एंट्री करताय तुम्ही, काय सांगाल? आम्ही सर्व गाड्या तपासतोय. आत्ता तुम्हाला आदेश आल्यानंतरच ना, याच्या पहिलं नाही, सुरुवातच कालपासून झाली. किती गाड्या आतापर्यंत तपासलेले आहेत? हे बघा, 4 व्हीलरच गाड्या फक्त चेक आहेत. आणि आपल्यासोबत ते पोलीस कर्मचारी कलबोर्णी साहेब हे आहेत, तेही त्यांचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत आहेत. परंतु काही अटी जी लावलेले आहेत कर्मचाऱ्याला फक्त वाहनं तपासण्याचे, वाहने थांबवण्याचे, कलबोर्णी साहेबांना असे आदेश आहेत. आणि बाकीचे जे आदेश आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या कक्षामध्ये येतात. आपण साहेबांना विचारलं, साहेब काय सांगाल, आत्तापर्यंत तुम्ही फक्त 4 व्हीलर गाड्याच तपासलेले आहेत, किती तपासलेले आहेत? हां, नक्कीच. हे बघा, साहेबाचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत आहेत. आणि इथले जे कक्ष प्रमुख आहेत, जे रवी कांबळे, इथं तर कुणी नाहीत कक्ष प्रमुख, त्यांना जे झोन लावलेलं आहे त्या झोनचे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे. दादा, तुमचं नाव काय? दादा, तुमचं नाव काय? तुम्ही महानगरपालिकेला कर्मचारी आहेत का? बरं, कोण आहेत? बरं. हे बघा, नक्कीच अजून एक महत्त्वाचा मुद्दा होणार आहे की लातूर महानगरपालिकेच्या जर सरसकट गाड्या तपासल्या गेल्यात तर नक्कीच वाहनाचे लांबच रांगाही लागतील. परंतु याला जबाबदार नेमकं कोण आहेत आणि याला कोण पाठीशी घालतात, इथले स्थानिकचे प्रतिनिधी नेमकं याच्यावर काय प्रतिक्रिया घेणार आहेत? बघा, हे बघा, याने पुन्हा 2 व्हीलरवाल्याला वगैरे चेक करत नाहीत. या 2 व्हीलरमध्येच पैसा जात नसेल का? हा बघा, बॅग बघा. किंवा असे जे ऑटो रिक्षा चालक आहेत यातून काय अवैधरित्या पैसे वगैरे जात नाहीत का, हेही जाणून घेणं तितकेच गरजेचं आहे. SP न्यूजसाठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे, लातूर.